माननीय विभागीय कृषी सहसंचालक गाडगे सर, तसेच माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर नलिनताई भोयर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद तसेच तालुका कृषी अधिकारी नियंत्रण निरीक्षकातर्फे ई-पॉस मशीन तसेच खत साठा तपासणी याची मोहीम राबवण्यात आलेली आहे। त्यामध्ये 15 कृषी केंद्राचे खताचे परवाने आम्ही निलंबित केले आहे, तर त्याचप्रमाणे 2 बियाण्याचे निलंबित केलेले आहे आणि 14 निविष्ठा विक्रेत्यांवर सक्त कारवाई केलेली आहे। यापुढे ई-पॉस मशीन प्रणालीवरच खत विक्री करण्याची सक्त सूचना दिल्या व इतर नोंदवह्या नियमित ठेवणे याच्या पण सूचना दिल्यावर कारवाई करण्यात येते। आणि या मोहिमेमध्ये किंवा या वर्षभरात मी अशी ग्वाही देतो की कोणताही कृषी केंद्रावर हयगय करण्यात येणार नाही, सक्त कारवाई करण्यात येईल। ई-पॉस मशीन वर कृषी केंद्र धारकांनी युरिया तसे DAP तसे इतर खत विकलेले नाही, त्यांनी सरसकट खत विकल्यानं त्यांच्या गोदामातला फरक आणि पॉस मशीनचा फरक आणि नोंदवहीतला फरक आढळल्यामुळे त्यांना सक्त आम्ही निलंबित केलेले आहे त्यांचे कृषी परवाने। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।